कंठिक सुमणि विराजित कंठिक सुमणि विराजित मकर कुंडले कल्पते श्रावणे कंठिक सुमणि विराजित कंठिक सुमणि विराजित कंठिक सुमणि विराजित तुलसी हार कांदे पीतांबर 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 औरे निरंतर विचार औरे निरंतर विचार तुझे आगे पीतांबर औरे निरंतर विचार औरे निरंतर विचार औरे निरंतर विचार तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 तुका म्हणे माझे 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 सर्व सुख पाहिलं सुख आवडीने पाहिलं सुख आवडीने पाहिलं योग आवडीने पाहिलं योग आवडीने पाहिलं सुख आवडीने पाहिलं सुख आवडीने पाहिलं योग आवडीने पाहिलं योग आवडीने तुझी हार गळा काठी पीतांबर 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 निरंतर एकी झाला निरंतर एकी झाला निरंतर एकी झाला
Yeah.
आपुलिया सीता ज्योति जागता आपुलिया सीता ज्योति जागता आपुलिया
आपुलिया जोते जागता 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 धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया पूरी कन्या पुत्र पूरी कन्या पुत्र माता पिता धन्य माता पिता धन्य माता पिता धन्य माता पिता पुढे कन्या पुत्र दया आपुलिया जोते जागता आपुलिया जोते जागता आपुलिया जोते जागता आपुलिया जोते जागता धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता कन्या पुत्र धन्य माता पिता 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 कन्या पुत्र कन्या पुत्र देवा दया तारीख वाटे देवा दया तारीख दया तारीख वाटे देवा वाटे देवा वाटे
धन्य माता पिता तया कोणी कन्या पुत्र मोती सात्विक दयाचा हरित वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरित वाटे गौऱ्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही तुझे कन्या पुत्र मोती जे सात्विक दयाचा हरित वाटे Bye.
वरम पुंडरीकाय दासं समागतचित्तमानन्दघनं परब्रह्मलिङ्गं मने पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाचं प्रथम नमनं दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपानाने जनिकारिष्ठं मामानी संतोदास तुका अलंकापुरीनं सिंहासनस्थं परामोजते पुरनीप्रदेशं विनिद्रादिदेव सदा सूयमानं समाधिस्थमते परिजानदेवं नमो ज्ञानेश्वरा 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 युक्ति ओदारा गोपांदेवा युक्ति ओदारा गोपांदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रयजननी देवाचिया नमिला गणपती माऊली सारजा आता गुरुराया दंडवत गुरुराया चरणी मस्तक देविला आपुल्या तुझीला द्यावे भक्ती
भक्त भगवंत गुरु चतुर्नाम पुई जिनके पद वंदन करो नासत विघ्न अनेक ठार ठार आपुलिया हिता जो असे लागता धन्य माता पिता दयाच्या चराचरा अदृश्य रूपाने वास करणारे गुरुदेवता अखिल कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज आदिशक्ती मुक्ताई रामभक्त हनुमानजी संत महंत अनंत ज्ञानी उपस्थित जमलेले भगवत भक्त प्रभू प्रेमी टाळकरी माळकरी सगळ्यांच्या चरणी साष्टांग वंदन करतो आणि आजची सेवा ही कोणत्या निमित्ताने आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे तरी सांगणं व त्याचं आद्य कर्तव्य आपल्या पुण्य पावन नगरीमध्ये हरिभक्त परायण मुरलीधर भाऊ नारखेडे महाराज यांचे सुपुत्र विनील यांना कन्या रत्न प्राप्त होऊन 1 वर्ष झाला आणि त्या मुलीचा प्रथम वाढदिवसाच्या जन्मदिवसाचा हा कार्यक्रम त्यांनी साजरा करीत आहे त्या जन्मदिवसाच्या म्हणजे वाढदिवसाच्या निमित्तानं आजची ही कीर्तन सेवा जे भाग्यवान असतात पुण्यवान असतात त्यांच्या घरी हरी कीर्तन भजन होत असत कारण भाग्यवंता घरी भजन पूजन भाग्यवंता घरी भजन पूजन भाग्यवंता घरी भजन पूजन भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे भाग्यवंता घरी भजन पूजन भाग्यवंता घरी भजन पूजन भाग्यवंता घरी भजन पूजन भाग्यवंता घरी भजन पूजन भगवंताचं नाम घेण्यासाठी भाग्य पाहिजे जगाच्या बाजारात सर्व काही मिळेल परिचय दुर्लभ आहे नारखेडे महाराज त्यांचे सुपुत्र हे भाग्यवान आहे आणि मुलगी त्याच्यापेक्षा भाग्यवान आहे लोक मुलाच्या वाढदिवसानिमित्त कीर्तन ठेवतात 550-200 लोक देऊ घालतात पण आमच्या महाराजांनी मुलीच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला कारण त्यांना कल्पना आहे की मुलापेक्षा मुलीचा अधिकार मोठा आहे मुलीचा अधिकार मोठा आहे स्त्रीचा अधिकार मोठा आहे आणि म्हणून संत अगोदर मुलीचं नाव पुढी कन्या नंतर पुत्र धन्य माता नंतर पिता पितांचं प्यात जो पिता तो पिता म्हणजे अगोदर प्राधान्य कोणाला आहे महिलांना स्त्रीला आहे कारण तुम्ही म्हणजे सामान्य समजू नका मावल्यावर तुमची शक्ती अगाध आहे तुम्ही आधी माया शक्तीचे रूप आहात आणि म्हणून अगोदर संतांनी काय सर्वांनीच तुम्हाला प्राधान्य दिलं आहे आणि हे मुरलीधर महाराजांनी जाणलं की ही मुलगी जी आहे ही 21 कुळाचा नव्हे तर 42 कुळाचा उद्धार करणार आहे मुलगा फक्त 21 कुळाचा उद्धार करतो
आणि मुलगी 42 कुळांचा, माहेर 21 आणि सासरचे 21. आणि अशा मुलीच्या निमित्तानं मुलीचं नाव आहे अवनी. विनील, विनील का विनीत, विनील नारखेडे. त्या मुलीला 1 वर्ष झालं. अगदी सुखानं आनंदानं वाढते. परमेश्वर तिला दीर्घायुष्य देव आणि तिच्या जीवनामध्ये असंच भक्तीचा रंग चढो हीच भगवंताच्या प्रार्थना. आता आपल्या सेवेसाठी जो अभंग घेतलाय हा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा, जे आपल्या हितासाठी जागे आहे, अर्थात भक्त आहेत, संत आहेत, त्यांचा महिमा वर्णन करणारा म्हणजे त्यांची सेवा मला घडावी अशी अपेक्षा तुकोबारायांच्या अंतःकरणात आहे. आणि त्यांनी ते व्यक्त करून दाखवलं या अभंगातून. अशा प्रकारचा हा अभंग आहे. महाराज या अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात की जो आपल्या हितासाठी जागा आहे त्याची आई आणि वडील धन्य आहे. ज्या कुळामध्ये मुलगी किंवा मुलगा, कन्या, पुत्र सात्विक जन्माला येतात अशा कुळाचा हारिक म्हणजे हर्ष देवाला सुद्धा होतो. असं ते करतात तरी काय हो, तर ते गीता आणि भागवत वाचन करतात, श्रवण करतात आणि अखंड भगवंताचं चिंतन करतात. आणि असे जे भगवंत भक्त आहे त्यांची सेवा जर मला घडली तर माझ्या भाग्याला पारावा राहणार नाही, असा या अभंगाचा साधा शब्दार्थ आहे. विठ्ठल या जगामध्ये तुकोबारायांनी सांगितलं की यांची सेवा मला करावी. पण कोणाची सेवा करावी हा मोठा प्रश्न आहे. कारण एकदा तुकाराम महाराजांचं आणि देवाचं संभाषण चाललं आणि देवाने सांगितलं तुकाराम महाराज संत आहे, यांना नमस्कार करा. तुकाराम महाराज म्हणता देवा तुम्ही त्यांना संत म्हणा, मी संत म्हणणार नाही. भगवंत म्हणता की तुकाराम महाराज मी म्हणतो म्हणून तुम्ही म्हणा, पण मी मात्र त्याला संत म्हणून कबूल करणार नाही. कारण मला माहित आहे की बहुरूपी धरी संन्यासाचा वेश अनेक बहुरूपी संन्यासी म्हणून फिरतात, साधूचं सोंग घेऊन फिरतात, उत्तम प्रकारचं व्याख्यान करतात, उत्तम प्रकारचं ज्ञानावरती वैराग्यावरती बोलतात, बोलणारे आहेत पण आचरण करणारे नाही. हे जरी संत वरून दिसत असले तरी मला ते संत दिसत नाही. कारण संत शोधण्यासाठी, संत पाहण्यासाठी जे संत आहेत त्यांना संतांची परीक्षा होते. संत होऊन संताशी भरावे तरीच करावे तुका म्हणे. आणि मला कळते तुका म्हणे मज कळते चाचणी बळबळीची वाणी अथवा सत्य. मग अशा तुकाराम महाराज भक्तांना त्यांना संत म्हणून घ्यायला तयार नाही, भक्त म्हणून घ्यायला तयार नाही. अशा तुकाराम महाराजांनी या अभंगात त्यांची सेवा घडावी असं का म्हटलं सांगा. त्याचा विचार आपण करू. विठ्ठल या जगामध्ये या देहामध्ये येणारे भरपूर तुम्ही आपण सर्व आहात, पण आल्यानंतर आपण कशासाठी आलो, आपल्याला इथे येऊन काय करायचं आहे याचं भान काही लोकांना नाही. त्यांना कळतही नाही, अनुभवतही नाही.
संतांनी प्रामुख्याने या जगामध्ये जे समाज आहे त्या समाजातल्या लोकांचं वर्गीकरण 4 प्रकारामध्ये केलं आहे. एकाला कळत नाही आणि तो जागा सुद्धा नाही. मी नरदेहात आलो, मी कशासाठी आलो, मला काय करायचं हे काही कळत नाही. आल्या जीवनामध्ये तो मद्यपान करतो, मांसाहार करतो, व्यसनाधीन होतो आणि मरून जातो. म्हणजे या नरदेहाचं मातेला करतो. म्हणजे मी काय करतोय हे त्याला कळत नाही आणि मी अज्ञानी आहे हे सुद्धा त्याला कळत नाही. आणि कोणी सांगायला गेला तर त्याला तो ऐकूनही घेत नाही. असा जो आहे तो एक वर्ग आहे. कळतही नाही, कळून घेतही नाही, जागाही नाही. दुसरा वर्ग आहे ज्याला कळत नाही पण जागा आहे. ही तर काय कळत नाही, ही तर कशाला म्हणता हे माहित नाही पण जागा आहे. उदाहरणार्थ वाऱ्या चालू आहे. कशासाठी चालू आहे? या जन्माचं सार्थक काय? आपण आलो कशासाठी? त्याला जर विचारलं की बाबा तुम्ही पायीवारी करता, कोणी कोणी पादत्राणे वैशाख महिन्यामध्ये पाय चपलाने घालता वारी करतात, काही काही कठीण यज्ञ करतात, काही काही कठीण तपश्चर्या करतात. पण याच्या मागचा हेतू काय? तर कोणी म्हणतो माझं लग्न होत नाही, बायको भेटावी म्हणून मी वारी करतो. कोणी म्हणतो मला स्वर्गाचं सुख प्राप्त व्हावं म्हणून बायको वारी भक्ती करतो. कोणी म्हणतो माझं लौकिक पुत्र प्राप्ती व्हावी म्हणून भक्ती करतो. पुत्र प्राप्ती होणं, लग्न होणं, धन संपत्ती मिळणं हेही आहे महाराज. म्हणजे जागा आहे, रात्रीचे दिवस करतो, रात्रभर जागतो, वाटेल तसे त्रास सहन करतो. पण हित काय हे त्याला माहित नाही, हित कळत नाही पण जागा आहे. प्रयत्न चालू आहे, साधना चालू आहे पण ध्येय मात्र त्याचं क्षुल्लक आहे. तिसरा जो वर्ग आहे त्या वर्गाला हित काय हे माहित आहे, कळतं पण हिताच्या ठिकाणी जागे नाही. तो वर्ग म्हणजे आमचा. हित कशात आहे आम्हाला कळतं. या जन्माचं सार्थक कशामध्ये हे आम्हाला कळतं. आम्ही कीर्तनातूनही सांगतो, याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन. आणि हे ज्ञान नाही होते, आणि हे ज्ञान नाही होते, यात देवाचे भजन, यात देवाचे भजन. आणि हे ज्ञान नाही होते, आणि हे साधी नारायण नाही तरी हिन आम्ही सांगतो. पण आमचं सांगणं आणि करण्याच्यात फरक. कबीर महाराज म्हणतात, पोथी पढ़े सो पूत हमारा, कथनी कहे सो नातू, कथनी करे सो गुरु हमारा, हम कथनी करे सो गुरु हमारा. हमरा नीचे साथी असं काही आहे ते.
म्हणजे जो करतो आणि बोलतो तसा जो वागतो तो आमचा गुरु आहे. आम्ही कीर्तनातून वाटेल तसं सांगतो, आई वडिलांची सेवा करा, गायीचं रक्षण करा, गोपालन करा. गोपालनावरती 1-1 तास व्याख्यान देतात महाराज कीर्तनकार. त्याच्या घरी जाऊन पाहिलं आहे का? कीर्तनातून सांगता, प्रवचनातून सांगता, सगळं तीर्थाची अधुरे जे का माता पितरे त्यांच्या सेवेशी शरीरे लोन केले. सगळं तीर्थांचं तीर्थ आहे आणि वडील आहे, त्यांची सेवा करा. पुंडलिके काय केले हृदय पाजळत, डोळ्यातून आसू वगायला लागतात. काय महिमा सांगता महाराज आई वडिलांचा. वा वा वा. सबसे बड़ी है माँ रे बंदे, सबसे बड़ी है माँ. अरे रडता बोलता मोठा असा जो आहे आई वडिलांबद्दल व्याख्यान करणारा. गावातल्या एका माणसाने विचार केला की आपली आई वारली ते बाबाचं कीर्तन ठेवू, पण बाबाची तारीख घ्यायची आहे. तर डॉक्टर साहेबांचे बाबा ओळखीचे, डॉक्टर साहेबांकडून लाईन लाव. मग आले ते डॉक्टर साहेबांकडे, पाच पांडेकडे. डॉक्टर, आता आपल्या 30 तारखेला 13वीचा कार्यक्रम आहे, तर तुम्ही महाराजांची तारीख घ्या. काय महिमा घ्यायला, काय वर्णन केलं आई वडिलांबद्दल. वा वा वा. डॉक्टर म्हणतो, काय अशा महाराजचं कीर्तन घेता तुम्ही. हे म्हणता अहो डॉक्टर, इतकं सुंदर कीर्तन केलं, लोकांच्या डोळ्यातून गंगा यमुना वाहायला लागल्या, तुम्ही म्हणता काय अशा महाराजचं कीर्तन करता. म्हणजे तुमचं म्हणणं काय. अहो दुसरे महाराज बघू आपण, या महाराज नाही नाही, पण तुम्ही मला सांगा ना, माझ्या मनामध्ये कुठकुट राहील की का यांनी नाही सांगितलं. मग डॉक्टर म्हणता, मी त्यांच्या गावात सर्व्हिस केलेली आहे, त्यांचं अथपासून इथपर्यंत मला सर्व कुंडली माहित आहे. त्यांचे आई वडील आज वृद्धाश्रमात आहे. ज्या महाराजचे आई वडील वृद्धाश्रमात आहे त्याच्या बोलण्याला काय अर्थ आहे महाराज. विठ्ठल एक कीर्तनकार महाराज म्हणायचे, हे जगत मिथ्या ब्रह्म सत्य. हा देह सुद्धा तुम्ही नाही. देह तुमचा, घर तुमचं, दार तुमचं, मुलगा तुमचा, मुलगी तुमची, बायको तुमची, काही तुमचं नाही. मग जर काय सापलं नाही तर त्याच्याबद्दल आसक्ती ठेवायची का माणसानं. नाही. त्याच्यासाठी माणसानं जगायचं का नाही. कीर्तनातून असे बोलले महाराज. कीर्तन आटोपलं आणि बुक्काला टाइमाला ज्या बाबाने दिले 500 रुपये, ते कीर्तनकार महाराज म्हणता, माझा भाव माहित नाही का तुम्हाला. अरे आता एका तासा अगोदर 15 मिनिट अगोदर तुम्ही हे जगत मिथ्या, हे माझरी, ते माझरी, ते माझरी बोलले, आणि आता पैशासाठी तुम्ही पैसे फेकायला लागले. हे 500 घ्या, पाहिजे ते इतकेच पाहिजे. म्हणजे आम्हाला कळतं की या जन्माचं सार्थक भगवत प्राप्तीमध्ये आहे.
पण आम्ही मात्र त्या ठिकाणी जागे नाही. आणि चौथा जो वर्ग आहे ते तुकाराम महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या सारखा आहे की ज्यांना कळतंय आणि ते जागे आहे असे फार दुर्लभ आहे. भगवंत भगवद्गीतेमध्ये सांगतात मनुष्यानां सहस्रेषु कच्चित तदपि सिद्धये. अर्जुना, एखाद्या 1000 माणसामध्ये एखादा माणूस आहे आणि अशा 1000 माणसांमध्ये एखादा सिद्धीला प्राप्त म्हणजे आपलं परम ध्येय प्राप्त करतो, बाकीचे नाही. माऊली हरिपाठ सुद्धा सांगतात आम्ही हरिपाठ घेतो, घेऊन आमचं 10 वर्ष 20 वर्ष 50 वर्ष होऊन जातात, आमचे टाळे झिजून छटाकवर येऊन जातात, पण आम्हाला एक मुक्ती काही मिळत नाही. आम्ही म्हणतोय ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र. शेकडो लोक भगवंताचं नाम घेतात, पण ज्ञानेश्वर महाराज का म्हणतात की नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ जाणणारा वेरा. सैकड़ों में नहीं हजारों में एक मिल गया तो हजारों में एक मिल गया तो लाखों में एक. असा आहे असे जे आपल्या हितासाठी जागे आहे की ज्यांना आपले हित कशात आहे आणि त्या हितासाठी जे जागे आहे अशा भगवत भक्तांची तुकाराम महाराज वर्णन करतात अभंगाच्या. आपल्या हिताचो जे जागता, 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 आपल्या हिताचो जे जागता. आपुलिया हिता जो असे लागता धन्य माता पिता. आपल्या हितासाठी जो जागा आहे ज्याचे आई आणि वडील धन्य आहे. काय सांगता मला आपल्या हितासाठी कोण जागा नाही? अहो हितासाठी लोक रात्री बारी द्यायला आता कशासाठी जाता? जागेत राहता की नाही? काही लोक रात्रभर महाराज मांडी तोडत नाही. राजा राणी बंड्या ही आहे का? मग या जागे राहण्यामध्ये काय अर्थ आहे? सोळी जागे राहता, पहले प्रहार सप्तोई जागे, दुसरे प्रहार भोगी, तिसरे प्रहार तस्कर जागे, चौथे प्रहार जोगी. मग हे तो रात्री जागतात यांचे मी मायबाप धन्यच म्हणावं लागतील ना. त्यांच्या बुद्धीनं ते चोरी करणं धन मिळवण्याला हेच समजतात, पण हित काय हे त्यांना नक्की माहित नाही.
देवाचे चिंतन, भगवंताचे चिंतन करणं, भगवंताचं नामस्मरण करणं, भगवंताची प्राप्ती करणं हे हित आहे. आणि याला सोडून बाकी जे काही आहे ते सर्व अहित आहे. आपल्याला वाटतं माड्या बांधल्या, शेत घेतले म्हणजे आपण हित केलं, पण हे तुमच्या कामाचं नाही. हे सर्व जिथल्या तिथे राहणार आहे. अहो आपली संपत्ती काय महाराष्ट्रात पुंजी आहे, ज्याचे सप्तकोटी घरे शुद्ध कांचनाची, एवढी मोठी लंका, सुवर्ण लंका, 1 लाख पूत, 1.25 लाख नाती, असं ते वैभव त्या रावणाच असल्यावर तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेले नाही. आणि म्हणून संत याला हित मानत नाही. हित काय आहे तर भगवंताचं चिंतन करणं, भगवंताची प्राप्ती करणं हे हित आहे. आणि अशा हितासाठी जे जागे आहेत भाग्यवान, त्यांचे माता आणि पिता धन्य. का हो महाराज, जागा राहणारा त्याला धन्यता देणी सोडली आणि त्याच्या आईवडिलांना धन्यता का दिली? एखादा मुलगा जर विद्यापीठामध्ये पहिल्या क्रमांकाने पास झाला तर सत्कार त्याचा होतो की त्याच्या आईवडिलांचा होतो? डॉक्टर साहेब, आईवडिलांना, त्या मुलाचा होतो. एखादा पैलवान जर महाराष्ट्र केसरी, भारत केसरी झाला तर त्याचा सत्कार त्या पैलवानाचा, त्या मुलाचा होतो का माय बापाचा होतो? मग जागा हा मुलगा आहे किंवा मुलगी आहे, त्यांना धन्यता देण्याऐवजी तुम्ही आई वडिलांना धन्यता का देता? तर त्याच्या मागचा हेतू असा आहे माय बापा हो, मुलगा हा आपल्या हितासाठी जागा असावा की नसावा याच श्रेय सर्वात जास्त कोणाला आहे ना? आपल्याला माहित आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील, त्यांचं नाव काय होतं? सुनील महाराज, शहाजी राजे. शहाजी राजे हे राजे होते का बादशाह सरदार होते?
मुस्लिम बादशाचे निजामच्या बादशाचे सरदार शहाजी महाराज भोसले, पण त्यांच्या पत्नीनं म्हणजे शिवाजी महाराजांच्या आईला असं वाटलं की माझा पती जसा यांची चाकरी करतोय अशी चाकरी माझ्या मुलाने करू नये, आणि म्हणून शिवाजी महाराज घडवण्यामागे छत्रपती शहाजी महाराजांचा हात नसून कोणाचा आहे? आईचा आहे. सृष्टीचा नियम असा आहे की जे बीज पेरलं त्या जातीचं फळ येतं की दुसरं येतं. तुम्ही आता जनावरांचे पशूंचे डॉक्टर आहे, तुम्ही जर खिल्लारचं इंजेक्शन दिलं तर मग जर्सी वासरू जन्माला येईल का? खिल्लारच आहे. म्हणजे बीज तसं आपण शेतकरी आहे, आपण जर काही मोठी किंवा लहान मोठी ज्वारी पेरली तर तिला पांढऱ्या ज्वारी येईल का? नाही. जे बीज पेरलं ते येतं. मग का हो, हिरण्यकश्यप कोण होता? राक्षस होता. आणि भक्त प्रल्हाद हिरण्यकश्यप मग दैत्याच्या मुलीला ते दैत्य जन्माला यायला पाहिजे होता ना, पण तो भक्त शिरोमणी गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात, नाम जपत प्रभु की न प्रसाद, भगत शिरोमणी वै प्रहलाद, राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम सिया राम जय राम. फक्त शिरोमणी झाला की ज्याच्यासाठी भगवंताला प्रगट व्हावं लागला, अवतार घ्यावा लागला. मग याला कारण काय? तर शास्त्रकार सांगतात, सुभाषितकार, सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरः, दातव्यमोक्ष पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यः. मुलगा सात्विक जन्माला येतो त्याला कारण त्याची आई आहे. मुलगा चतुर जन्माला येतो त्याला कारण त्याचे वडील आहे. मुलगा दाता जन्माला येतो त्याला कारण त्याचे पूर्वज आहे. आणि मुलगा भाग्यवान जन्माला येतो त्याला कारण त्याचं स्वतःच पुण्य आहे. याच्यामुळं उन्मानो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता, कार्पण्यमोक्ष दोषेन आत्मदोषेन दरिद्रता. मुलगा उन्मत्त जन्माला येतो त्याला कारणही त्याची आई आहे. मुलगा कंजूष जन्माला येतो, मूर्ख जन्माला येतो त्याला कारण त्याचे वडील आहे. मुलगा कंजूष जन्माला येतो त्याला कारण त्याचे पूर्वज आहे. आणि मुलगा दरिद्र जन्माला येतो त्याला कारण तो स्वतः आहे. मी भक्त प्रल्हादाचं उदाहरण दिलं तुम्हाला. कयाधू मातेनं त्या मुलाला घडवलं, म्हणजे कयाधू मातेच्या मुळे आपण भागवताला ऐकला, आता तो विषय सांगितला तर बरंच टाइम होऊन जाईल. हिरण्यकश्यपूच्या मुखातून तुम्ही परत आले का आले का आले का आले प्रश्न केला, तेव्हा हिरण्यकश्यपू म्हणतो की मी ज्या झाडाखाली तपश्चर्या करायला बसलो त्या झाडात ते पोपट यायचा आणि तो माझ्या महिन्याचं नाव घ्यायचा. कयाधू म्हणते, महाराज मला काही पटत नाही, माझ्या
लक्षात येत नाही तुमच्या वैराचं नाव पोपट कसा काय घ्यायचा, तुमच्या वैराचं नाव म्हणजे नेमकं काय म्हणायचं. हा म्हणजे जाऊ दे जाऊ दे. पण गया दोन युक्ती प्रयुक्तीनं त्या हिरण्यकश्यपूच्या मुखातून नारायण नारायण वधून घेतलं आणि अशा स्थितीमध्ये त्या प्रल्हादाची स्थापना झाली आणि म्हणून प्रल्हाद सात्विक जन्माला. या उलट हिरण्यकश्यपू मुलगा कोणाचा होता महाराज? डॉक्टर साहेब पांडू महाराज. हिरण्यकश्यपू हा कश्यप ऋषीचा मुलगा. कश्यप ऋषीला दिती अदिती आणि अनेक पत्न्या होत्या. अदिती तिच्यापासून देवांची उत्पत्ती झाली आणि दितीनं वेळेचं भान न ठेवल्यामुळे आपल्या पतीला भाग पाडलं दुष्कर्म करायला. त्या दुष्कर्मातून हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्षाची उत्पत्ती झाली आणि म्हणून ते दैत्य जन्माला आले. विठ्ठल विठ्ठल म्हणून तुकाराम महाराज म्हणता आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता मुलगा जन्माला येण्याला सात्विक आहे. भक्त जन्माला येण्यासाठी त्याचे आई वडीलच कारणीभूत आहे आणि त्यांनी त्याला घडवलं किंवा ती वेळ साधली म्हणून धन्यता त्यांना देतात. का हो असे जे भगवत भक्त आहे यांच्या आई वडिलांना तुम्ही धन्यता दिली पण देवाला त्यांच्याबद्दल काय वाटतं असं लोकांनी विचारल्यानंतर महाराज अभंगाच्या दुसऱ्या जन्मात सांगा. पुढे कन्या पुत्र होती जैसाचे का पुढे कन्या पुत्र होती जैसाचे पुढे कन्या पुत्र होती जैसाचे का पुढे कन्या पुत्र होती जैसाचे कन्या पुत्र होती जैसाचे का पुढे कन्या पुत्र होती जैसाचे पुढे कन्या पुत्र होती जैसाचे का पुढे कन्या पुत्र ज्याप्रमाणे कन्या मुलगी आणि मुलगा हे सात्विक आहे भगवत भक्त आहे आपल्या हितासाठी जागे आहेत अशांचा हरी म्हणजे हर्ष आनंद देवाला सुद्धा होतो. देव इच्छा करतात की याची मला भेट कधी होईल. नवे नवे
भगवंताला अशी इच्छा आहे की याची सेवा मला घडली पाहिजे. त्या भगवंताला अशा भक्तांचं घर आवडतं, त्यांचं सानिध्य आवडतं. नावडे वैकुंठ तो भगवंत वैकुंठ सोडून या भक्तांकडे येतो. कशासाठी? ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत जगली राहिला. वैकुंठ सोडून संत जगली राहिला. भगवंताला एवढं हरिक वाटतं त्या भक्ताचं की भगवंत वैकुंठ सोडून त्याच्याकडे येतात. आपल्याला माहित आहे की भगवंतानं 36 वर्ष नाथ बाबाकडे काम केलं, सेवा केली. श्रीखंड्या म्हणून एवढंच काय, जी नामदेव महाराजांची दासी म्हणून गेलेली आहे जनाबाई, तिनं झाडलोट करावा. झाडलोट करी गेली आणि केळ भरी चक्र पाहिजे. हिनं झाडलोट करावं आणि त्या भगवंतानं ते झाडलोट कचर भरावं. सखूबाई पंढरपूरला गेली. इकडे लोक काय सांगता की हे बाई पाटलीन बाई तुझी वारी तर मला पंढरपूरला भेटली. ते म्हणते नाही नाही माझी वारी तर घरात आहे, मी कोणून ठेवलाय तिला. हे म्हणता मी पाहिलं ना, मी बोललो तिला. हे जाऊन पाहते तिच्या घरात बांधलेली. कोण बांधले लोक? सखूबाईचं रूप देवाला घेतला. त्याचा हरिक वाटे देवा. सोखानळाची पत्नी बाळंतीण झाली. बाळपण जवळ आलं आणि आपल्या पतीला पंढरीची ओढ लागली आहे. यांना इथे ठेवून भागणार नाही. पत्नीने सांगितलं तुम्हाला इथे ना तुमचं लक्ष लागणार नाही, तुम्ही जा मध्ये पंढरपूरला. विठोबा रखमाई करत गेले. पत्नीने सांगितलं होतं रस्त्यामध्ये मार्गामध्ये माझ्या ननंदबाईचं घर गाव लागतं, तिला पाठवून द्या. पण या बाबाला कुठे आठवण होती. ब्रह्मानंदी लागली टाळी,
कोण देहात साफ आहे. पंढरपूरला गेले, प्रदक्षिणा मारतायत, भगवंताच्या भजनामध्ये तल्लीन आहेत आणि इकडे सोयराबाईच्या बाळपणाचा काळ जवळ आला. म्हणजे अगदी तो क्षण आला. सोयराबाईला वेदना व्हायला लागल्या. पांडुरंगानं उडी घातली. रुक्मिणी माता म्हणते का हो कुठं चालले? एवढ्या हजारो लाखो यात्रेकरू वारकरी या ठिकाणी आले आहेत आणि तुम्ही कुठे? हे लुगडं, हे दार भड, हे काय आहे? तो म्हणे देवी मला बोलायला वेळ नाही. पण बाईचा अर्ज म्हणे सांगा तर खरं. म्हणे माझा एक भक्तही माझ्याकडे साठी आला, पण त्याची पत्नी बाळंतीण होते आहे आणि तिचं बाळंतपण करायला मला जायचं आहे. म्हणे तुम्ही आणि स्त्रीचं बाळंतपण करणार? मी जाते. म्हणे तू राजाची मुलगी आहे, तुला ते जमणार नाही. शेवटी भगवंतानं त्या सोयराबाईच्या नंदचं रूप घेतलं आणि आली. इकडे वेदना होत आहे, दारावर थाप मारली. चौकोबाची बहीण की तो नीचापेक्षा नीच सुद्धा काम करायला जाणतो. साधा वया भक्ती काग नाही लागत. पण कोणाच्या? जे भगवंताचे भक्त आहे, जे आपल्या हितासाठी जागे आहे त्यांच्या, जे पैशासाठी जागे आहे त्यांच्या नाही, जे मतलबासाठी जागे आहे त्यांच्या नाही. फक्त ज्यांचं देव माधान्य देवाचा, ज्यांचं नातं कोणाशी आहे? एक ईश्वराशी. बाकी कोणीच त्यांना आवडत नाही. कारण त्यांना माहित आहे ते माहिती आणि अशा भक्तांचं काम बघा. रामायणामध्ये एक प्रसंग आहे, भजन करा. विठ्ठल विठ्ठल सीता मातेचं हरण केलं रावणानं. श्रीराम भगवान जेव्हा झोपडी जवळ आले, मार्गामध्ये लक्ष्मण भेटले. लखन, अरे तुझे तो मैंने तेरी भाभी की रक्षा करने के लिए रखा था, फिर भी तू क्यों आया? भैया मैं आने वाला नहीं था, लेकिन मेरी भाभी ने मुझे मजबूर कर दिया आने के लिए. मी येत नव्हतो, पण शेवटी सीता माईनं माझ्यावर आक्षेप घेतला की याच्यासाठी उर्मिलेला सोडून तुम्ही
माझ्या सोबत आले, तुमचा भाऊ हाक मारतोय, धाव लक्ष्मणा, धाव लक्ष्मणा. मारीच मामा हाका मारत होता आणि तरी तुम्ही जात नाही. लक्ष्मणाला वाईट वाटलं. वहिनी तुम्ही काय सांगताय? मी जातो पण ही रेषा ओलांडून बाहेर यायचं नाही. सीता माता लक्ष्मणजी गेले. रावणाला गप्पत साधलं आणि भिक्षा मागण्यासाठी आला. सीता मातेला मजबूर केलं रेषा ओलांडण्यासाठी आणि हरण करून घेऊन गेले. हे परत आलेलं श्रीराम भगवान आणि लखनजी पाहतात तर सीता नाही तिथे. चालले पुढे. सीता मातेचा शोध घेत घेत मार्गामध्ये जगाई पक्षी भेटला. गिधाड जातीचा पक्षी. तो गिद्ध पक्षी परस्त्रीच्या आक्रोशाला ऐकून त्यानं आपल्या प्राणाचं बलिदान केलं. महाराज रावणाशी झुंजायला लागला, लढायला लागला. शेवटी रावणानं त्याचे पंख छाटले. त्याला जस म्हणजे मृत्यूशेवटी जपवलं. कोण? गिद्ध पक्षी. आपण माणसं परस्त्रीवर कोणी अत्याचार करायला लागला आपण पाहून बाजूला होऊन जातो, पण नाही तिला मदत करत. भगवंत त्या परस्त्रीच्या साठी, सीता मातेच्या साठी त्यानं आपलं प्राण दिलं. आणि राम 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 वाट पाहत राहिला की राम येतील तर मी त्यांना सांगतो. श्रीराम भगवान आणि श्रीराम लखनजी त्या वाटेला आले. कानावरती राम राम शब्द पडला. कोण आहे? त्याच्याजवळ गेले. अरे बाबा ही तुझी अवस्था अशी कोण केली? मध्ये रावणाने केली. तुमची पत्नी सीता त्यानं चोरून नेली. त्याला मी त्या मातेला सोडण्यासाठी प्रयत्न केला पण त्यानं माझे कप्तान पंख छाटले. भगवंत म्हणतो की माझ्यासाठी एका परोपकार करण्यासाठी तुला आपल्या जीवाचं बलिदान केलं, प्राणावर परवा केली नाही, मी तुला परत जीवदान देतो. तेव्हा तो जगाई पक्षी काय म्हणतो? तो जाकर मरत मुक मायना माई. याचं मरताना तुमचं नाव जरी आलं तरी त्याला मुक्ती प्राप्त होते. असं नामामध्ये शक्ती आहे. आणि ते प्रत्यक्ष जो मोम गोचर आगे राखू नाथ तेही के लागे. तो असा असणारा भगवंत माझ्या डोळ्यासमोर आहे आणि मी का देह सांभाळावा? अहो जी मांडी राजा दशरथाला प्राप्त झाली नाही त्या मांडीवर तुम्ही मला घेतलाय. माझी एकच इच्छा आहे की तुम्हाला पाहता पाहता तुमचं दर्शन घेता घेता मी माझा प्राण सोडावा. दयाचा हरिक वाट द्या. राजा दशरथासाठी भगवान श्रीराम रडले नाही, त्या जटायू पक्षीसाठी भगवान श्रीराम रडले. त्यांनी त्याला अग्निदान दिला. पुढे सीता मातेचा शोध घेत घेत पंपा सरोवराचे आले. त्या ठिकाणी अनेक ऋषी मुनी भेटले. आमच्या आश्रमावर चाला, आमच्या आश्रमावर चाला. पण भगवान श्रीराम म्हणाले नाही लखनजी, अहो कितीतरी वर्षाच्या अगोदर पासून एक भक्त माझी वाट पाहत आहे. भिल्ल कन्या शबरी माता ही मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये राहत होती. मातंग ऋषींनी तिला अनुग्रह केला आणि मातंग ऋषींना ती शबरी माता म्हणते की गुरु महाराज तुम्ही आता देहत्याग करताय, मला सोडून जाताय, पण माझी अशी इच्छा आहे की जे निर्गुण निराकार ब्रह्माचं तुम्ही मला ज्ञान दिलं तो ब्रह्म समूळ साकार रूपानं त्याचं दर्शन घ्यावं अशी माझी इच्छा आहे. तेव्हा मातंग ऋषी म्हणतात की देवी तू राम नावाच्या मंत्राला जाप कर. एक दिवस समूळ साकार रूपामध्ये तो निर्गुण निराकार भगवंत तुझ्या आश्रमावर होऊन येईल. तुला जायचं शोधायचं काम नाही. गुरु महाराजांच्या शब्दावर विश्वास ठेवला. जंगलातून फळं आणायची, फुलं आणायची
आणि वाट बघायची आणि भजन म्हणायची. ज्या वाटेला भगवंत येतील त्या वाटेला धाडायची, त्याच्यावरती सळा टाकायची, त्याच्यावर फुलं आतरायची. आज मेरे राम जी का आवन होगा, जबरी की कुटियों तो पावन होगा. आज मेरे राम का आवन होगा, जबरी की कुटियों का पावन होगा. आज मेरे राम जी का आवन होगा, जबरी की कुटियों तो पावन होगा. आज मेरे राम जी का आवन होगा, जबरी की कुटियों का पावन होगा. आएंगे रघुराज को मैं आसन पर बिठाऊंगी, आसन पर बैठाऊंगी. आएंगे रघुराज को मैं आसन पर बिठाऊंगी, आएंगे रघुराज आसन पर बैठाऊंगी. अपने हाथों से खिलाऊंगी, अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लटके कादर लेकर हो, के कुटियों का पावन होगा. आज मेरे राम जी का आवन होगा, जबरी के कुटियों का पावन होगा. रोजचा नियम फळाण्याची आज माझा नाम येईल, आज माझी झोपडी पावन करेल. आज माझा नाम येईल, आज माझी झोपडी पावन करेल. मला लखतीचं दर्शन होईल. असं करत होती. एके दिवशी फळं घेऊन आली, फुलं घेऊन आली आणि आपल्या अंगणामध्ये त्या फुलांचा बिछाना करा, म्हणजे गालीचा करायला लागली की माझा नाम येईल. इकडे आश्रमावरती पंपा सरोवरावरती अनेक ऋषी मुनी भेटले. प्रभू हमारे आश्रम पर चलो. भगवंत म्हणे नाही नाही, तुम्ही कर्म नाही, तुम्ही अभिमान आहे. अभिमानी लोकांकडे मी नाही येत. माझी भक्त माझी वाट पाहत आहे. भगवंत लखनजी म्हणतात की प्रभू हे एवढे लोक तुमची स्तुती करतात, तुम्हाला सांगताय चला त्यांच्यात. नाही नाही लखन, तुला नाही करणार. हे जरी ऋषी मुनी असले ना, यांच्या मनामध्ये स्त्री आणि पुरुष भेद आहे. शबरी मातेला आश्रय दिला म्हणून मातंग ऋषींना यांनी जाती बाहेर टाकलं. ज्या सरोवरावरती शबरी माता पाणी भरायला यायची, तिला लाट मारली म्हणून या सरोवराचं पाणी रक्तासारखं झालं, दूषित झालं. आणि अशा कर्मठ अभिमानी लोकांकडे मी जाऊ नाही जाणार. चाल. निघाले शबरी मातेच्या त्या आश्रमाच्या वाटेनं. शबरी माता ते फुलं आतरत होती. आज मेरे राम जी का आवन होगा. भगवान गेले, शबरी मातेच्या डोक्यावरती हात ठेवला. मैया ए मां शबरी, जरा आंखें ऊपर करके देखो, तेरा नाम आ गया. शबरी माते ने पाहिलं, मेरा नाम आ गया, मेरा नाम आ गया. आपल्या डोळ्याचे आसवांनी त्या श्रीरामाच्या चरणांचं चालन केलं. पाय कशात धुतले? हा, दयाचा हरिक वाटे देवा. जय विठोबा कुमार कुमार कुमार, जय कुमार 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 कुमार, जय कुमार कुमार कुमार, जय कुमार कुमार कुमार, जय कुमार कुमार.
देवाच्या भक्तांचा कुळी कन्या पुत्र जे सात्विक आहे त्यांचा हरिघर्ष देवाला वाटतो. तेव्हा लोकांनी विचारलं, महाराज देवाला त्यांचा हरिक वाटतो असं ते करतात तरी काय हो, त्यांची दिनचर्या काय आहे? ती दिनचर्या महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात. गीता भागवत भागवत कारिती श्रवणा, गीता भागवत भागवत कारिती श्रवणा, गीता भागवत गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. ते काय करतात? ते गीता आणि भागवताचं श्रवण करतात, वाचन करतात. आपल्याला जर आपल्या जन्माचं सार्थक करायचं असेल मायबापा हो, तर आपण वेळ काढून गीता आणि भागवत जरूर ऐकावं, वाचावं. जीवन कसं जगावं हे सांगणारं शास्त्र म्हणजे श्रीमद भगवद्गीता आहे. जीवन जगण्याची एक कला आहे त्या भगवद्गीतेमध्ये. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते भगवद्गीतेमध्ये आहे. आणि म्हणून भगवद्गीता ही वाचायलाच पाहिजे, भगवद्गीता श्रवण करायलाच पाहिजे. वाचण्यापेक्षा श्रवण करण्यापेक्षा समजणं महत्वाचं आहे. बरेच लोकांची मुखोद्गत आहे भगवद्गीता, ते वाचता येईल, श्लोकही म्हणतात. न जायते मियते वा कदाचित न्यायं भूत्वा भवितवान् भूयः अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. आत्मा जन्मत नाही, आत्मा मरत नाही, आत्मा असा तो आहे. तरी मग देहासक्ती काही सुटत नाही. जर भगवद्गीता समजली तर देहासक्ती राहील का? भगवंत शेवटी म्हणतात अर्जुना, सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्व धर्मांचा त्याग कर आणि मला अनन्य भावाने शरण ये.
मी तुला पापातून मुक्त करेल. कोण्या धर्माचा? धर्म कोणते? हे हिंदू मुस्लिम सिख ईसाई हे कधी झाले? भगवद्गीता सांगली तेव्हा धर्म होते का? मग कोण्या धर्माचा त्याग करायला सांगितला? गीता नुसतं वाचून पाठ करून नाही, समजायला पाहिजे, समजायला पाहिजे, जाणायला पाहिजे. भागवत आम्ही ऐकतो. राजा परीक्षितीनं एकच वेळा भागवत ऐकलं तर 7 दिवसामध्ये मुक्ती मिळाली. आम्ही वर्षानुवर्ष भागवत ऐकतो पण आम्हाला काही एक मुक्ती मिळत नाही. कारण आम्ही भागवत ऐकतो, या कानाला ऐकतो, या कानाला सोडतो. भागवतामध्ये भरतरायाची कथा आहे की भरताना असे भोग भोगिले जे नाही भोगिले सोमवारी, ऐसे भोग भोगोनी त्या गेले. वास्तविक ज्यांच्या जवळ भोग भोगण्यासाठी अनुकूल आहे त्या लोकांच्या ठिकाणी वैराग्य निर्माण होत नाही. लोक दुपारी सोडतात, कधी सोडतात? दात पडले. लोक दारू सोडतात, कधी सोडतात? त्याचे पैसे नसले की तो सोडले आपण. म्हणजे अनुकूल परिस्थितीमध्ये वैराग्य निर्माण होत नाही. पण भरते केली नवल ख्याती, जे विषय भोग भोगिती त्याची कदा नव्हे विरक्ती. भरते केली नवल ख्याती, सेवेला श्रीपती भोग त्याने. भरताना नवल केलं की भोगांचा त्याग करून आणि वैराग्य निर्माण झालं. आम्ही तर किती धक्के मारता, आम्हाला सून काय बोलते, मुलगा काय बोलतो, खखून खखून घरातच करतो. पण मंदिरात केला सप्ताह कथा काय तिथे म्हणतो महाराज आलो असतो पण पाय बसू देत नाही. पुलावर बसले दिवस दिवस निघून जातात पण बसल्याशिवाय मोठी शोकांती काय. तरी आमच्या मनामध्ये वैराग्य काही येत नाही. घरातून हारा, तिकडून हारा, तिकडून हारा. हे का? तर आपण भागवत समजत नाही. भागवत जर समजलं, गीता जर समजली तर आपण या संसाराची, या पुत्राची, या मायेचा आशा करणारच नाही. मदालसा माता आपल्या मुलाला सांगते, काय सांगते? बेटा न माणसं कष्टाला अशी दहाने कसं झाले. काय ते भजन नाशिवंत मनमुद्रा
काय सांगते, या उपाली माझे वृत्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारी. हे ज्ञान पाहिजे असतं तर भगवद्गीता सांगते, ते ज्ञान तद्विती प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानिन तत्त्वदर्शिनः. असा नित्य नेम त्यांचा असतो, दिनचर्या असते भगवत भक्तांची. ते भगवद्गीता भागवत ऐकतात, अखंड भगवंताचं चिंतन करतात. मग तुम्हाला असं वाटत असेल की हे लोक काम धंदा काही करत नसतील, नाही का? नुसतं दिवसभर भजन पण भगवद्गीता भागवत अशी शंका ठेवू नका. भगवंताची भक्ती करण्यासाठी आपल्याला काम धंदा टाकावा लागत नाही. गोरोबा काकानं बडके घडले आणि भगवंताचं भजन केलं. चोखोबा नायानं ढोरं ओढली, भगवंताचं भजन केलं. सावकोबानं कांदा मुळा मेथी भाजी आपला बगीचा केला, भगवंताचं भजन केलं. नामदेव महाराजांनी शिंपीचं काम केलं. सर्व संतांनी आपली जबाबदारी पार पाडून केलं. कामामध्ये काम टाकायची गरज नाही. काम करून भगवत भक्ती करता येते. असे जे भक्त आहे त्यांच्याबद्दल तुकाराम महाराज, तुमच्या मनात काय आहे तर तुकाराम महाराज त्यांच्याबद्दल माझ्या मनात काय भाव आहे अमोघाचे तुका म्हणे मग तू तुका म्हणे मग
दादा तुका म्हणे मग गरुडांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. अशा भक्तांची सेवा जर मला घडली तर माझ्या दैवाला पारावर राहणार नाही. मला धन्यता वाटेल की आज मी धन्य झालो असं तुकाराम महाराज म्हणतात. या अभंगाचा भावार्थ सांगण्याची माझी मुळीच लायकी नाही. मी काही मोठा कीर्तनकार महाराज नाही, काही विद्वान नाही, काय ना पामरे बोलावी उत्तरे बरी त्या विश्वंभरे बोलिले. समर्थ सद्गुरु महाराजांनी मला जशी बुद्धी दिली तसा बोलण्याचा मी प्रयत्न केला. जो चांगला असेल तो माझ्या गुरु महाराजांचा प्रसाद समजा, जे चुकीचं असेल ते माझी बोबडी वाणी बोबडे बोल समजून मला माफ करा. या कार्यक्रमासाठी डॉक्टर साहेब पांडू महाराज सर्व कार्यक्रम म्हणले आणि वरखेडवरून सुनील मोहन महाराज आले. उत्कृष्ट पक्वानाची साथ दिली. आमच्या बेटावरून लक्ष्मण महाराज आले, त्यांनी हार्मोनियमची साथ दिली. तुम्ही अगदी शांत चित्तानं बसला म्हणून तुमचे सर्वांचे आभार मानतो.